शेतकरी मित्रांनो, आज आपण कपासी या पिकामध्ये आलेले आहोत। तर कपासी पिकामध्ये आपल्याला भरपूर पाऊस झाल्यामुळे आणि आता तापमान भरपूर वाढल्यामुळे पातेगळ ही भरपूर होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोगराई सुद्धा बरीच वाढलेली दिसत आहे। तर इथं आपण बघू शकता या प्लॉटवर पांढऱ्या माशाचा पण अटॅक आपल्याला बराच दिसत आहे। बघू शकता हे माशा उडालेल्या आणि अशा प्रकारे जर असेल आणि पात्या जर भरपूर असतील, अशा प्रकारे जवळ लावायचे असतील आणि तुम्हाला जर पूर्ण पातेगळ जशाला तशी बंद करायची असेल आणि पात्याला पात्या चिपकून अशा लावायच्या असतील किंवा एकही पाते गळू द्यायची नसेल तर त्यासाठी औषधी चांगल्या प्रकारे घ्यावी लागेल। एकही पाती गळणार नाही आणि प्रत्येक पातीचं बोंडामध्ये लवकर रूपांतर होईल आणि खाली पडलेल्या पात्या ह्या कधी दिसणार नाही। तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला कॉन्फिडॉर घ्या 10 मिली, अशिटामाप्राइड घ्या 15 ग्राम आणि सोबत आपण इथं घेऊ शकता रोगर 30 मिली। हे सर्वात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 मिली लिहोसिन, फक्त 1 मिली लिहोसिन डॉक्टरजवळ जी सिरीज भेटते आपण इंजेक्शन ज्याला म्हणतो त्यामध्ये 1 मिली घ्यायचं आणि ती 15 लिटर पाण्यात टाकून फवारा घ्यायचा। तुम्हाला प्लॅनोपिक्स टाकायची गरज नाही, कुठलंही पातेगळ होणार नाही। फक्त 15 दिवस कापूस स्टॉप राहतो, हिरवागार होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसाला कापूस जशाल तशी वाढ होत राहील आणि पुन्हा जशाल तसा भरगतचा माल आपल्याला लागलेला दिसेल आणि फुलाचं लवकर बोंडामध्ये रूपांतर होईल आणि एकही पाती खाली गळणार नाही। आता आपण जर पाहायचं असेल तर हा जो प्लॉट आहे या प्लॉटला आपण तोच प्रयोग केलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथं पात्याचं प्रमाण कमी दिसत आहे। कारण तरीही आपल्याला उशीर झाला त्यामुळे इथं 1-2 पाती आपल्याला खाली दिसत आहे। परंतु जर आपल्याला पातेगळ बिलकुलच होऊ द्यायची नसेल तर आत्ता आपल्याला ताबडतोब 1 मिली लिहोसिन हे सर्वात महत्त्वाचं, किंवा याला पर्यायसुद्धा आहे गायत्री परफेक्ट, हे सुद्धा आपण 10 मिली घेऊ शकता, त्यापेक्षा जास्त नाही। कारण त्यामुळं आणि लिहोसिनमुळं पूर्ण झाड जास्त प्रमाणात गुंडाळू शकते। जास्त प्रमाण टाकलं तर लिहोसिन 1 मिलीच्या वर जमत नाही, गायत्री परफेक्ट 10 मिलीच्या वर घ्यायचं नाही, त्यामुळं वाढ कमी होईल, बोंड लागणार नाही। त्यासाठी फक्त तेवढंच प्रमाण घ्यायचं आणि ते इंजेक्शनच्या सिरीजमध्येच लिहोसिन घ्यायचं, मिलीने टाकायचं नाही। फक्त गायत्री परफेक्ट आपण घेऊ शकता मिलीने। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं बघू शकता आपल्याला जर चमत्कार घ्यायचा असेल तर 10 मिली घ्यायचं, त्याच्यावर घ्यायचं नाही। अशा प्रकारे वाढरोधक जर टाकलं तर पातगळ होणार नाही, तुम्हाला भरपूर अशा प्रकारे जवळजवळ पात्या लागतील। आता हे जे व्हरायटी आहे या व्हरायटीवर आपण बघू शकता कुठेही आपल्याला पातेगळ दिसत नाही, फुलं पण भरपूर दिसत आहे। बोंडाचं जे साईज आहे हे साईजसुद्धा चांगल्या प्रकारे जाड आपल्याला दिसत आहे। हे बघा अशा प्रकारे, कारण याच्यावर आपण लिहोसिन घेतलेला आहे 1 मिली, त्यामुळे कुठेही पातेगळ आपल्याला दिसत नाही। तर त्यासाठी लिहोसिनचा उपयोग एवढाच करायचा, याच्यावर करायचा नाही।